नमस्कार मित्रांनो, चला आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितला असेल, आपण त्या टॉपिकवर बनवणार. आज तुम्हाला कोणते बियाणं, सरकीचे कोणते बियाणं तुम्हाला सक्सेसफुल ठरणार आहे तुमच्या शेतीमध्ये. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे. खाली लाल बटन असेल त्या बटनावर क्लिक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर, व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला शेअर आणि लाईक नक्की करायचे. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता पाऊस काळा जून महिन्यात सुरू होत आहे आणि पाऊस काळा सुरू होणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही पाऊस पडल्यानंतर तुम्ही लागवडी करणार. लागवडी कोणत्या बियाणाची करणार मी तुम्हाला हे सांगणार आहे. मित्रांनो, आज तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल, थंबनेलवर बघून तुम्ही व्हिडिओ ओपन केला आहे, तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच याचा व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. मित्रांनो, आता तुम्ही पाऊस पडल्यानंतर आता तुम्ही बियाणं जे लावणार आहे शेतीमध्ये, तर ते कोणत्या प्रकारचे लावणार आहे, कोणते तुम्ही लावणं गरजेचं आहे तुम्हाला मी सांगणार आहे. सर, तुम्हाला मी एकाच कंपनीवर सांगणार आहे, ज्या कंपनीत तुम्हाला खरंच ते बियाणं लावायचं आहे की नाही, कोणते बियाणं तुम्हाला लावायचे आहे तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओ तुम्ही बघा. मित्रांनो, वरती जो व्हिडिओ आहे मित्रांनो, ते व्हिडिओ मित्रांनो 36 नंबरचा म्हणजे KCH कावेरी सीड्स या 36 नंबरचा जो व्हिडिओ आहे तो वरती मित्रांनो तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ. आणि हे जे रिझल्ट खूप भारी आहे मित्रांनो. खास करून शिरूर कासारचे आसपासचे जे शेतकरी आहेत मित्रांनो, या शेतकऱ्यांना खूप म्हणजे विनंती आहे की 36 नंबर वाण असेल तुमच्याकडे, तुमच्या दुकानामध्ये भेटत असेल आणि तुम्हाला मी सांगणार आहे कुठे भेटणार आहे 36 नंबर. मित्रांनो, तुम्हाला 36 नंबर हे वाण नक्की लावायचं आहे आणि ती बागायती वाण असून तुम्ही जर त्याला खत, पाणी, फवारणी व्यवस्थित खुरपणी आणि व्यवस्थित तणाचं नियंत्रण केलं तर तुम्हाला खूप भारी ॲव्हरेज निघणार आहे मित्रांनो आणि खूप जास्त तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आल्यात, कापसाच्या बियाणं आलेत आणि सांगत आहे की आमचं खरेदी करा, आमचं एवढं, आमचं तेवढं, आमचं आवरण नाही. मित्रांनो, तुम्ही जर प्रत्येक बियाणाला चांगलं जपले, खत, पाणी, औषधाला जपले, तर तुमचं हमखास कोणत्या पण बियाणाला तुमचं चांगल्यापैकी आवरण निघणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला चांगलं मिळेल, चांगलं वाण सांगणार आहे. 36 नंबरचं तुम्हाला मी आज एका कंपनी सांगणार आहे की एका कंपनीचं तुम्हाला कोणते वाण चांगले, पुढच्या वेळेस पुढच्या कंपनी सांगेल. तर 36 नंबरचं वाण एकदम बेस्ट आहे लागवडीसाठी, बागेसाठी. असं तुमच्या बागेसाठी नक्की तुम्ही ते लावावे. त्यानंतर जादू. मित्रांनो, जादू हे खरंच सगळ्यात फेमस आहे. 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी हे लय फेमस झालं होतं. ते मित्रांनो कोरडो साठी ते एकदम भारी वाण आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं निघत आहे. आता कसं प्रत्येक वर्षी नवीन लॉट येतो, प्रत्येक वर्षी नवीन व्हरायटी येते, ती फेमस होते. त्यानंतर मग मित्रांनो मनी मेकर आहे. मनी मेकर पण आपल्या एरियामध्ये खूप भारी आहे. मित्रांनो, मनी मेकर पण हमखास लावा मित्रांनो आणि माझ्या गॅरंटीवर तुम्ही लावू शकता. 36 नंबरचं माझ्या गॅरंटी तुम्ही लावू शकता. त्यानंतर मनी मेकर लावू शकता. मनी मेकर तुम्हाला माहीतच आहे, ते नावावरती विकलं जातं मित्रांनो, नावावरती एवढं ते फेमस आहे. तुम्ही शेतकऱ्यांना कोणत्या पण विचारा, मनी मेकर ज्यांनी मागल्या वर्षी लावलं त्यांना ॲव्हरेज चांगलं निघलं का, हे लावलं असेल तर मित्रांनो हमखास तुम्ही मनी मेकर लावावं. त्यानंतर जादू. मित्रांनो, जादू पण खूप भारी आहे. त्यानंतर काही लोकांना जादू गोल्ड हे बियाणं भेटलं आहे. तर त्या मित्रांना, त्या शेतकरी मित्रांना सांगतो, तुम्ही तुमच्या वाटाच्याकडे टोक असेल तर वाटाच्याकडे तुम्ही हमखास लावा. त्यानंतर त्यांना जपा, खत, पाणी जपा. तुम्हाला एकदम म्हणजे क्लास एकदम या शेतकऱ्याला उत्पन्न निघणार नाही, शेतकऱ्याला एवढं उत्पन्न निघणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा बोलूया आपण 144 ते कोरडोसाठी आहे. मित्रांनो, हे फक्त कावेरी सीड्सचं बोलत आहे मित्रांनो मी. आणि 144 जे वाण आहे मित्रांनो, कोरडो आहे, एकदम भारी वाण आहे. तुम्हाला तिथं पाण्याची जास्त, त्या पिकाला पाण्याची जास्त गरज पण नाही आहे त्या कपाशीला, तरी पण तुमचं उत्पन्न चांगलं निघू शकते. मित्रांनो, तर तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला लागवड करताना मित्रांनो तुम्हाला सरसकट चौफुलीवर लावायची नाही आहे किंवा तुम्ही जे लावता तर काही लोक एक ईद सोडतात, फक्त एक ईद 1.5 सोडतात. तर तुम्हाला तसं करायचं नाही आहे. तुम्हाला 4x2 प्रॉपर लागवड करायची आहे. 2च्या पुढं पण नाही, 2च्या मागं पण नाही. जर तुम्ही ठिबकवर लावत असाल तर मित्रांनो मेच्या एंडिंगला हमखास 36 नंबरचं वाण लावावे. आता काही शेतकऱ्यांनी लावलं पण आहे, माझ्या गॅरंटीवर शेतकऱ्यांनी काही 36 नंबरचं वाण लावलं आहे. तुम्ही बघू शकता वरती जेवढे आपले वाण दिसत आहे मित्रांनो, हे 4-5 जे वाण आहे ते तुम्हाला दिसत आहे. आणि ATM मित्रांनो, ATM पण आपलंच कावेरी सीडचं वाण आहे आणि ते पण नावावरतीच विकतं, म्हणजे एवढं ते फेमस आहे मित्रांनो आणि ते पण तुम्ही लावू शकता. आता मित्रांनो, आपल्या शिरूर तालुक्यामध्ये समजा कोणते वाण भेटते कावेरी सीडचं मी तुम्हाला सांगणार आहे. एक तुम्हाला 36 नंबरचं बागेती भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला जादू भेटणार आहे. तुम्हाला नंतर मनी मेकर भेटणार आहे आणि जॅकपॉट नाही मित्रांनो. त्यानंतर ATM भेटणार आहे. त्यानंतर 144 भेटणार आहे, 172 भेटणार आहे. 172 मित्रांनो पण एवढं अवेलेबल नाही मार्केटमध्ये. पण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त मनी मेकर आणि जादूवरती तुम्हाला जादू आणि 36 नंबर तुम्हाला जास्तीत जास्त लागवड करायची आहे. आणि मित्रांनो, माझं तर तुम्हाला माहितीच आहे, इंट्रोडक्शन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आहे. मी कासळवाडीचा आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये आपलं कावेरी सीड्सचं काम पण करतो. आणि मी तुम्हाला असं नाही की माझ्या कंपनीचं मी काम तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक कंपनीच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणती व्हरायटी चांगली आणि कोणती नाही. मित्रांनो,
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मला सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.